Father, I pray देवबापा मी प्रार्थना करतो for elevation in their careers, त्यांच्या करिअर मध्ये नोकरी धंद्यात उन्नती दे, in their business, व्यवसायात उन्नती in दे, their relationships. नात्यात उन्नती दे. May every door that was closed in 2024 be opened wide in 2025. 2024 मध्ये बंद झालेलं प्रत्येक दार त्यांच्यासाठी मोठं In सताड the name of Jesus, येशूंच्या नावात I declare मी घोषित करतो that whatever they have lost जे काही या लोकांचं नुकसान झालंय in 2024, 2024 मध्ये they will regain it in greater measure in 2025. 2025 मध्ये त्यांची फार मोठ्या प्रमाणात भरपाई कर. May they experience restoration in every area of their lives. आयुष्याच्या प्रत्येक भागात त्यांना पुनर्वसितपणा अनुभवायला मिळू दे. Let the new year bring opportunities नवीन वर्ष संधी घेऊन येऊ दे, and growth वाढ घेऊन येऊ and दे, breakthrough. नवीन सुरुवात घेऊन येऊ दे. Some of you will be lifted up beyond what you have ever imagined. तुमच्यातले काही जण तुमच्या कल्पने पलीकडे वर येणार आहेत. तुम्ही कधी कल्पनाही करणार नाही एवढे तुम्ही वर याल, Because कारण in the process you shined in the eyes of God. प्रक्रियेमध्ये तू देवाच्या नजरेत चमकत राहिलास. That's why Bible says in 1 Peter 5:6. म्हणून पहिलं पेत्र 5:6 बायबल म्हणतं, God says, I will elevate you in due time. ते म्हणाला मी योग्य वेळेत तुला उन्नती देईन. May my people experience promotion माझ्या लोकांना बढतीचा अनुभव मिळो and divine favor आणि दैवी अनुग्रहाचा अनुभव मिळो, that should exceed their expectations. ज्यातून त्यांच्या आशा अपेक्षा वाढो. Open doors of success. यशाचं दार त्यांच्यासाठी उघड, Open doors of favor. अनुग्रहाचं दार त्यांच्यासाठी Open उघड, doors of provision. पुरवठ्याचं दार उघड त्यांच्यासाठी. The kind that only you can provide. अशा पद्धतीचा पुरवठा जो फक्त तूच करू In शकतो. Jesus' name. येशूंच्या नावात I asked you to give them divine wisdom. मी तुला मागतो की तू त्यांना दैवी ज्ञान दे. Guide them in every decision that they take in जे 2025. सर्व निर्णय ते 2025 मध्ये घेतील त्यात त्यांना मार्गदर्शन कर. Let this year, new year, bring abundant of peace and joy. हे नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये विपुल शांती आणि आनंद घेऊन येऊ दे. Let it bring healing to every wounded areas in their lives. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक जखमी भागात आरोग्य घेऊन येऊ दे. May they be freed from their past hurts and disappointments. भूतकाळातल्या त्यांच्या सगळ्या जखमांपासून आणि नाराजीपासून त्यांना आरोग्य मिळू दे. Because your word says कारण तुझं वचन म्हणतं He heals the broken heart तो तुटलेल्या हृदयांना आरोग्य देतो. and binds up their करावा wounds. शांदरो खामानदारी खरा आणि त्यांच्या जखमा बांधतो. Let them walk in freedom त्यांना आझादीत चालव and the joy that only you can आणि provide. जो आनंद फक्त तू देऊ शकतो त्याच्यात त्यांना चालव. Lord, I pray प्रभू मी प्रार्थना करतो as they step into this new year, जसं या नवीन वर्षात ते पाऊल टाकतील they will walk boldly in their calling and purpose. त्यांच्या पाचारणात आणि संकल्पात धाडसाने चालावं असं कर May they be aligned with your will आणि तुझ्या इच्छेशी त्यांनी जुळून घ्यावं असं कर and be used mightily to bring glory to your name. आणि महारीतीने तुझ्या नावाला गौरव मिळावा म्हणून त्यांना जगव. And as they bring glory to your name, आणि जसं तुझ्या नावाला ते गौरव आणतील you keep on lifting them तू up. त्यांना उचलतच राहा, उचलतच राहा, उचलतच राहा. Every area of lack will be filled in Jesus' name. प्रत्येक उणीव येशूंच्या नावात भरून घे. Your financial struggles will end in the name of Jesus. आर्थिक संघर्ष संपेल येशूंच्या नावात. You will have more than enough in the name of Jesus. पुरून उरेल एवढं मिळेल येशूंच्या नावात. पैशासाठी डोकं फोडायला लागणार नाही. You will be a blessing to others. इतरांसाठी तू आशीर्वाद ठरशील. I declare that your needs will be met in abundance in Jesus' तुमच्या name. गरजा विपुलतेने भागल्या जातील येशूंच्या नावात. Every barrier will be torn down. प्रत्येक अडचण निघून जाईल. Your time to rise has come. तुझ्या उत्कर्षाचा वेळ आलाय बेटा. You will soar new heights. तू नवीन उंचीवर जाणार आहेस, जाणार आहेस. तुला देव नेणार आहे. There will be a divine favor upon you. दैवी अनुग्रह तुझ्यावर होणार आहे. Some of you, तुमच्यातले काही जण, about 3 people in our church are going to fly abroad. आपल्या चर्च मधले 3 जण फॉरेनला जाणार आहेत. There are 3 people who are going to be healed, which healing had never taken place for many years. 3 माणसं अशी पण आहेत की ज्या 3 माणसांना प्रभू असं आरोग्य देणार आहे यावर्षी की जे वर्षोनवर्ष त्यांना मिळालेलं नाही. Yes, 3 people he is saying. अशी 3 माणसं देव सांगतोय की ज्यांना आरोग्य आणि 3 माणसं फॉरेनला जाणार. 3 people. 3 लोक They are going to leave their jobs and work for God. 3 लोक असे पण आहेत जे या वर्षी नोकरी सोडून देवाच्या कार्यात येणार.
This is what the Lord had told. असं प्रभू मला म्हणाला 3 जण असे आहेत की ज्यांना आरोग्य मिळणार आहे, जे वर्षोनवर्ष Yes. त्यांना मिळालं नाही. 3 लोक असे आहेत की जे यावर्षी फॉरेनला जाणार, आणि 3 लोक असे आहेत की जे यावर्षी नोकऱ्या सोडून देवाच्या राज्यात कामाला लागणार. I declare a new lifting is about to happen in your life. नवीन उत्कर्ष तुमच्या जीवनात घडणार असं मी घोषित करतो. The Lord says, प्रभू म्हणतो, dedicate your life to me. तुझं जीवन मला समर्पित कर ना, Live for my purpose. आणि माझ्या संकल्पांसाठी जग. Look at my son, the Lord Jesus माझा Christ. मुलगा, माझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याकडे बघ. In the garden of Gethsemane, he said, गेत्सेमनी बागेत तो म्हणाला, take away this cup from me. हा पेला माझ्यापासून काढून घे. But then he said, पण मग परत म्हणाला, not my will, माझी इच्छा नाही, let your will be तुझी done. इच्छा पूर्ण कर. He lived for my purpose. माझ्या संकल्पांसाठी जगला माझा पुत्र. He died for you all. तुझ्यासाठी, तुम्हा सगळ्यांसाठी मेला माझा पुत्र. He came for you all. तुम्हा सगळ्यांसाठीच आला माझा पुत्र. Never lived for himself. स्वतःसाठी कधी जगलाच नाही माझा पुत्र. That is why I lifted him up म्हणून मी त्याला उचललं and given him the name above every other आणि name. सर्व नामाहून श्रेष्ठ नाम त्याला दिलं. That at the name of Jesus, येशूंच्या नावावर every knee shall bow प्रत्येक गुडघा टेकेल and every tongue shall आणि confess जीभ कबूल करेल that Jesus is Lord. येशू To प्रभू the glory of God आहेत. the Father. देवाचा गौरव, देव बापाचा गौरव. Thank you, Lord. To Thank be you, like Master. Thank you, Jesus, Thank you, to Lord. be like Jesus. Thank you for your holy presence. All I ask Touch. is to be like Him. Touch my people. Not in a measure, but in His fullness. All I ask in 2025 is to be like Him. Now, just raise your hand. आता आपला हात वर करा. Let the Lord touch you. प्रभूला तुम्हाला स्पर्श करू दे. As we enter the new year, जसे या नवीन वर्षात आपण प्रवेश करणार आहोत आता, let the Lord touch you. प्रभूला तुम्हाला स्पर्श करू दे. He is present here. तो इथे हजर आहे. My Jesus, माझे येशू, touch my people now. माझ्या लोकांना माझ्या प्रभू आता स्पर्श कर. Touch them by your presence. तुझ्या सहवासाचा त्यांना स्पर्श कर. Touch them by your power. तुझ्या सामर्थ्याचा त्यांना स्पर्श कर. Strengthen them now. त्यांना ताकद दे आता, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. It's happening. आता घडत आहे, It's happening. घडत आहे. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say, I love you, Lord. म्हणा माझं तुझ्यावर प्रेम आहे Say येशू. in 2025, म्हणा 2025 मध्ये I know मला ठाऊक आहे the seed is going to germinate बीज उगवणार and it is going to blossom. आणि ते उमलणार. Dark days are over. काळे दिवस संपणार. The process is over. प्रक्रिया संपली And there is a lifting. आणि उत्कर्ष आला. Anybody likes me or not? कुणाला मी आवडो न आवडो, I'm coming out. मी बाहेर पडत आहे. I'm coming out. मी बाहेर येत In the आहे. name of Jesus. येशूच्या My नावामध्ये Jesus is giving me a माझे lifting. येशू मला उचलताय. 2025 belongs to me. 2025 माझं आहे. Devil, leave in Jesus' name. सैताना सोड येशूच्या नावामध्ये. 2025 belongs to me. 2025 माझं आहे. My elevation time has come. माझा उत्कर्ष आलेला आहे. My lifting time has come. माझा उत्कर्ष आलेला आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला Give an धन्यवाद. almighty clap to Jesus. एक जोरात टाळी वाजवा येशूंसाठी. Amen, amen,